नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत। मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले। सामान्य जो कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ, जो व्हिडिओ आपल्या मनातील सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आज आपणास देणार आहे सविस्तर उत्तर। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनचा एक ज्वलंत प्रश्न माझ्या सामान्य कास्तकार बांधवांसमोर उभा टाकलाय। जर आपण सर्वांनी हा प्रश्न कोणता विचारलं तर चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव विचारायला लागलाय की अखेर कुणी रोखली सध्या सोयाबीनच्या बाजारात येऊ घातलेली प्रचंड तेजी। जसा हा सवाल सध्या तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न माझ्याही मनात उपस्थित झालाय। आणि खरं सांगतो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय की जो सोयाबीनचा बाजार भाव 6,000च्या दिशेने आगेकूच करू लागला, अचानक असं काय घडलं की ज्याच्यामुळे सोयाबीनचा दर 5,000च्याही खाली आलाय। मग असं कुणी केलं, या माग कुणाचा हात आहे? काय देशांतर्गत बाजारामध्ये काही घडामोडी घडल्या? काय आंतरराष्ट्रीय बाजारातून कुणी आपल्या सोयाबीनचा बाजार भाव या ठिकाणी कमी केलाय? चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाची आज जाणून घेऊयात अचूक उत्तरे। जर आपल्या सर्वांना सुद्धा या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। आणि सर्वात महत्त्वाची विनंती करतो की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। आणि मायबाप कास्तकार बांधवांनो, फार कष्टानं फार मेहनतीनं तुमच्यापर्यंत मी व्हिडिओचं सादरीकरण करत असतो, म्हणून आपण सर्वांनी माझी ही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यावं। जर आपण सर्वांनी असं केलं तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते, कारण तुम्ही जी दिलेली असणारी सबस्क्राईबची साथ आहे ती शाबासकीची थाप आहे आणि हीच थाप जी आहे त्याच्यासाठी मी आसुसलेला आहे। म्हणून विनंती आहे सर्वांना की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे आम्हाला मिळेल प्रोत्साहन आणि तुम्हाला मिळत राहील येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास। तर मित्रांनो, आपण सर्वांनी जो प्रश्न विचारलाय की अखेर कुणी रोखली देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात येऊ घातलेली प्रचंड तेजी, जो दर 6,000च्या दिशेनं आगेकूच करू लागला। सगळं काही व्यवस्थित चालू होतं, मग अचानक असं काय घडलं की ज्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर घसरलाय? तर हा दर घसरण्यामागचं कारण कोणतं? अखेर कुणी रोखली सोयाबीनच्या दरातील ही तेजी? चला तुम्हाला सविस्तरपणे या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचं उत्तर देतो की अखेर कुणी रोखली सोयाबीनच्या भावातील तेजी आणि अखेर कधीपर्यंत परत येऊ शकते सोयाबीनच्या दरात पुन्हा तेजी। जर आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुमच्या मनातील या प्रश्नाचं उत्तर तर तुम्हाला मिळून जाईल, पण सोबतच सोयाबीनचा दर कधी वाढणार आणि कधी सोयाबीनची विक्री केल्यानं आपला फायदा होणार, याही महत्त्वाच्या प्रश्नाचा उलगडा होऊन जाईल। म्हणून नम्र विनंती की सोयाबीन विक्री करण्या अगोदर व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत पाहून घ्याच। सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही किती आहे? तर देशांतर्गत बाजारामध्ये जो सध्या सोयाबीनचा दर दिसतोय तो सध्याच्या कंडिशनला आहे 4,700 ते 5,000 रुपये प्रति क्विंटल। जर मागच्या 8-10 दिवसापूर्वीचा विचार केला तर हा सोयाबीनचा बाजार भाव आपल्या सर्वांना या ठिकाणी 5,300 ते 5,600च्या दरम्यान दिसत होता। मग मागच्या 10 दिवसात असं काय घडलं की ज्यामुळे सोयाबीनचा भाव घसरला? अखेर कुणी रोखली ही तेजी? बघा तुम्हाला सांगतो आता समजावून। तर बघा मित्रांनो, 10 दिवसापूर्वी लक्षात घ्या काय घडले।
10 दिवसापूर्वी भारत आणि अमेरिका या दोन देशांमध्ये ट्रेड डील झाली. ही ट्रेड डील झाल्यानंतर जी अफवा आली की भारत हा अमेरिकेतून प्रचंड प्रमाणात शेतीमाल आयात करणार, त्यात ही भीती वर्तवल्या गेली की भारत हा अमेरिकेतून प्रचंड प्रमाणात सोयाबीन, सोया तेल, DDGS यांची आयात करणार. मग काय होतं, अफवा बाजारात आली, बाजारांचा काहूर उठला आणि या अफवेमध्ये व्यापाऱ्यांनी हात साधून घेतला. मग अशा परिस्थितीमध्ये काय झालं की व्यापाऱ्यांनी बातम्या पेरल्या की सोयाबीनचा भाव हा पुढच्या 15 दिवसातच 4,500च्या खाली आणि पुढच्या महिन्यात ते 1.5 महिन्यात 4,000च्या खाली येणार. कारण अमेरिकेचं सोयाबीन आहेच किती हो, 350 ते 4,000 रुपये क्विंटल. याच्यात एकच बातमी खरी होती, याच्यात एकच बातमी बरोबर होती की अमेरिकेचा भाव सोयाबीनचा 350 ते 4,000 रुपये प्रति क्विंटल. मला सांगा, याची शहानिशा कोणी केली नाही, फक्त ही बातमी व्हायरल झाली आणि त्याच्यानंतर माझा भोळा बाबडा जो सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी होता, त्यानं धडाधड या भीतीपोटी काय केलं, आपल्या पिशव्या बांधल्या, पिशव्या त्या ठिकाणी ट्रॅक्टरमध्ये टाकल्या, ट्रकामध्ये टाकल्या आणि तात्काळ बाजार जवळ केला. त्याला वाटलं झालं ते नुकसान, बास झालं 500 रुपयापर्यंतच, माझं नुकसान उद्या 1,500 रुपये व्हायला नको, कारण अगोदरच या सोयाबीन मध्ये काही उरत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जर आणखीन भाव हजाराने कोसळला तर माझं खूप सारं नुकसान होईल. तुम्हाला लक्षात आला का क्रम कसा घडला? भारत अमेरिकेची ट्रेड डील झाली, बातमी व्यापाऱ्यांनी पसरवली, आपण बळी पडलो आणि पॅनिक सेलिंग वाढली आणि अचानक मागणीपेक्षा पुरवठा प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे काय झालं, व्यापाऱ्यांना तर आयतं कोलिता हातात भेटलं, त्यांनी तर आणखीनच 200 भाव या ठिकाणी कमी केले. आणि हे महत्वाचं कारण आहे की ज्यामुळे सोयाबीनचा भाव हा या ठिकाणी घसरलाय. लक्षात घ्या, व्यापाऱ्यांनी रोखली आहे सोयाबीनच्या भावातील तेजी. मग खरं काय, वास्तव काय, यथार्थ काय? लक्षात घ्या मित्रांनो, जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर DDGS आहे तरी काय हो? DDGS त्याला म्हणतात की मक्याचा त्या ठिकाणी असणारा ओलसर भाग काढून घेतल्यानंतर जे वेस्टेज शिल्लक राहते त्याला म्हणतात DDGS. आता मग हे जे DDGS आहे तर ते DDGS सध्या भारतामध्ये 220 रुपये ते 240 रुपये, म्हणजे किती, 220 ते 240 डॉलर प्रति टन आहे. आणि जर जागतिक बाजाराचा विचार केला, हो अमेरिकेचाच विचार केला, तर अमेरिकेमध्ये हे DDGS सध्याच्या कंडिशनला 250 ते 290 डॉलर प्रति टन आहे. मग मला सांगा, कोणता व्यापारी हा 240 वालं या ठिकाणी असणार त्या ठिकाणी DDGS घेईल का 290 वाले घेईल? शिवाय भारतातलं DDGS इथल्या इथे, त्याच्यासाठी वाहतुकीचा खर्च नाही. पण अमेरिकेचं DDGS जर घ्यायचं म्हटलं तर पुन्हा 50-60 डॉलर रुपये आपल्याला या ठिकाणी वाहतुकीचा, इन्शुरन्सचा खर्च लागेल. म्हणजे गोष्ट गेली 350 डॉलर प्रति टन. मग मला सांगा, एक गोष्ट भारतात 220-230 डॉलर प्रति टनाला मिळते, तीच गोष्ट 350 डॉलर प्रति टनाला जर येऊन पडत असेल तर मला सांगा तुम्ही काय घ्याल? तर स्वाभाविक आहे 220-230 डॉलर प्रति टनांचं DDGS भारतातलं. मग अशा परिस्थितीत लक्षात घ्या, करार नेमकाच झालाय. जवळपास $1,200 हा महाग पडतोय DDGS. तो 2-3 महिन्यानंतर येणार आहे. म्हणजे फक्त काय झाली, अफवा आली, अफवांना आपण बळी पडलो. मग हेच तर होते ना आपल्या संग, खरं वेगळं, खरं कोणी सांगत नाही, खोटं फार स्पीडनं जाते आणि तोपर्यंत आपण आपली विक्री करून मोकळं होतो. जेव्हा खरं कळतंय तेव्हा आपल्या हातातून सोयाबीन गेलेलं असतंय. हे दरवेळेस असंच घडते. मग आता इथून पुढे काय घडणार, लक्षात घ्या, घाबरू नका. ज्यांनी सोयाबीन विकली नाही त्यांनी टेन्शन घ्यायचं नाही. एकच लक्षात घ्यायचं, इथून पुढे काय होणार बघा, डॉलरच्या तुलनेत रुपया हा मजबूत झालाय म्हणून सुद्धा थोडाफार या ठिकाणी भाव हा घसरलाय. हे स्वाभाविक आहे, हे साहजिक आहे. 100-200 ची घसरण होणं कोणत्याही प्रोडक्टमध्ये काही चुकीचं नाही. आता इथून पुढे लक्षात घ्या, तुम्हाला काय सांगतो, DDGS अमेरिकेतून आलं तरी ते परवडत नाही, त्याला काही जास्त घेणार नाही कोणी. दुसरी महत्वाची गोष्ट, DDGS एवढं का बाऊ केला जातोय, तर तुम्ही म्हणताल मक्याचा DDGS, आमच्या सोयाबीनचं काय घेणं आहे? पोल्ट्री उद्योगामध्ये आणि पशुखाद्यामध्ये DDGS म्हणजे मक्याच्या DDGSचा वापर खूप केला जातो. मक्याचं DDGS जर जास्त वापरलं तर सोया पेंड ही जास्त वापरले जात नाही आणि सोया पेंड जास्त वापरल्या नाही गेली तर तुम्हाला माहिती आहे की 100 किलो सोयाबीनमध्ये 80 किलो तर सोयाबीनच निघते. मग त्याला मार्केट भाव जर घसरले तर सोयाबीनचे आपोआप घसरणार. पण येणारे DDGS ऑलरेडी महाग आहे, ते फार लेट येणार आहे, म्हणून आपल्या सोयाबीनवरती काही परिणाम होणार नाही.
आणि तसं बघायला गेलं तर यंदा आपली गरज 70 लाख टनांची आहे, निर्यात 20 लाख टन होणार आहे, उत्पादन फक्त 70 लाख टन होणार आहे. म्हणजे काही टेन्शन घ्यायची गरज नाही. शिवाय आपली नॉन जीएम असणारी सोयाबीन आहे. आता हे झालं विश्लेषण. आता तुम्हाला सांगतो तेजी कधी परत येऊ शकते. अहो तेजी 4-8 दिवसातच परत येऊ शकते. कशी येऊ शकते? काहीच नाही करायचं. आपण शेतकऱ्यांनी एक व्हायचं ही नामी संधी आहे आपल्याला. कुणीच पुढच्या 15 दिवसात सोयाबीन विकायला काढायचं नाही. काहीच करायचं नाही. विक्रीच करायची नाही. 15 दिवस कसेही दिवस काढा काही अडचण नाही. 15 दिवस सोयाबीन विकायचं नाही. आता ज्यांच्या घरी लग्न समारंभ आहेत, ज्यांना थोडं हॉस्पिटलचं काम आहे, काही ट्रॅक्टरचे हप्ते वगैरे जे काही असेल, भागतच नसेल तर विक्री करा. पण ज्यांचं भागतंय त्यांनी 15 दिवस ते 21 दिवस म्हणजे 2 ते 3 आठवडे अजिबात विक्री करायचीच नाही. असं केल्यानं काय होईल, की पुरवठा डायरेक्ट कमी होऊन जाईल आणि त्याच्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात गॅप निर्माण होईल. राहिला प्रश्न अमेरिकेचा. अमेरिकेतून DDGS आलं तरी ते काय आता येणार नाही. 2-3 महिन्यांनी येणार आहे. अमेरिकेतून सोया तेलला परवानगी दिली ना, 100% दिली आहे. अहो पण किती आहे? कोट्यामध्ये फक्त 5 लाख टन आहे. आपण 55 लाख टन सोया तेल आयात करतो ना, त्यापैकी 5 लाख टन अमेरिकेने दिले, तर कुठं आपल्या इथं अवघड आहे. आपल्याला तर विकतच घेऊन खावं लागते. मग ह्यानं दिलं काय आणि त्यानं दिलं काय? फक्त ह्या दुकानाच्या ऐवजी त्या दुकानातून घेतो एवढाच फरक आहे. त्याच्यामुळे अमेरिकेच्या सोया तेलाचा ना अमेरिकेच्या DDGSचा कोणाचाच परिणाम होणार नाही. फक्त अफवा आहेत. या अफवाला जर आपल्याला या ठिकाणी शांत करायचं असेल तर एकच काम करायचं. त्या व्यापाऱ्यांना त्यांचं काम करू द्या. आपण एक काम करायचं, की आपण विक्रीच बंद करून टाकायची. मग काय करायचं? 1 मार्चपर्यंत विक्री बंद करून बघा मित्रांनो, तुम्हाला गॅरंटीनं सांगतो मागणी आणि पुरवठ्यात गॅप एवढा निर्माण होईल, की ज्यामुळे 200 ते 300 भाव सुधारतील. आणि सोयाबीनचा भाव हा 1 मार्चपर्यंतच तुम्हाला या ठिकाणी जो सध्या 4700 ते 5000 आहे ना, तो 4900 ते 5300 दरम्यान येऊन ठेपताना दिसेल. आणि 1 मार्चनंतर ही स्थिती राहिली आणि थोडं-थोडं कमी तीव्रतेनं सोयाबीन विक्रीला येत राहिलं, तर तुम्हाला सांगतो सोयाबीनचा हा जो बाजारभाव आहे, तो 100% 5,500 च्या आसपास पोहोचेल. एवढी गोष्ट खरी आहे की बाबा 6,000 साठी थोडंसं थांबावं लागेल. तो भाव आता मे-जूनमध्येच मिळेल, तोपर्यंत काही मिळणार नाही. पण एक सांगतो, जर सोयाबीनमध्ये परत तेजी आणायची असेल, तर आपल्या सर्वांना एक व्हावं लागेल. सोयाबीनची विक्री ही तात्काळ बंद करावं लागेल आणि 1 मार्चनंतरच सोयाबीनची विक्री सुरू करायची. असं केल्यानं तुम्हाला सांगतो पुढच्या 15 दिवसात सोयाबीनच्या भावात 200-300 ची तेजी येईल. मग एवढं कराल ना स्वतःला वाचवण्यासाठी, मला वाटतं स्वतःला वाचवण्यासाठी एवढं करायला काही हरकत नाही. 1 मार्चनंतर सोयाबीनची विक्री करा, ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा. जर असं नाही केलं तर पॅनिक सेलिंगमुळे सोयाबीनचा भाव सुधारण्याची शक्यता अजिबात नाही. म्हणजे सोयाबीनच्या भावातील तेजी दुसऱ्या-तिसऱ्या कोणाच्या हातात नाही, तर फक्त आपल्या हातात आहे. तर लक्षात आलं ना मित्रांनो, कुणी रोखली सोयाबीनच्या भावात तेजी आणि ही जी तेजी रोखलेली आहे, तर ही कधीपर्यंत परत येईल? लक्षात घ्या, जर तुम्ही माझा हा सल्ला मान्य केला नाही, तर कमी भावामध्ये व्यापारी सोयाबीन तुमचं सगळं घेतील. तुम्ही राबा वर्षभर, घाम गाळा आणि त्यानंतर मग व्यापारी 3 आठवड्यानं सोयाबीन विकतील 300 ते 500 च्या नफ्यानं. म्हणजे तुमचं 100 क्विंटल सोयाबीन व्यापारी खरेदी करून तिथं आरामशीर बघा किती फायदा कमावला. ₹500 क्विंटल मागे फायदा झाला, तर त्यांना तात्काळ ₹50,000 फायदा व्हायला. तुम्ही वर्षभर मेहनत करून पण तुम्हाला ₹20,000 वरील फायदा होत नाही आणि त्यांनी फक्त 15 ते 20 दिवस जर थांबले, तर त्यांना 50,000 फायदा होतो. पण ही गोष्ट आहे टायमिंगची. कधी काय करायचं लक्षात घ्या. शिजेपर्यंत आपल्याला दम असतो, निवेपर्यंत दम नसतो. घाबरू नका. भाव उतरणार नाहीत, भाव वाढणार आहेत. पण त्यासाठी विक्री करू नका. तर ही व्हिडिओमधील माहिती आपल्याला कशी वाटली? कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून कळवा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की भविष्यात काय घडामोडी घडू शकतात, याचा परिणाम काय होऊ शकतो आणि अशा परिस्थितीत विक्रीचं काय नियोजन करायचं, सोयाबीनचे भाव कसे राहू शकतात, याची इत्थंभूत माहिती आपल्याला आवडत्या YouTube चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. पण एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती की ही माहिती प्राप्त करण्यासाठी मात्र पाहत राहा शेती मित्र हे YouTube चॅनल. व्हिडिओमधील माहिती मला वाटते आपल्याला आवडली, त्यामुळे व्हिडिओ लाईक करा. सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. आणि मायबाप कास्तकार बांधवांनो, शेतकरी मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो की फार कष्टानं जीवाचं रान या ठिकाणी करून पोटतिडकीतून फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. माझी ही मेहनत, माझे हे कष्ट बघा. तुम्हाला जर खरं वाटत असतील माझी मेहनत आणि कष्ट, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे तुम्हाला सांगतो की आम्हाला एवढं प्रोत्साहन मिळते की वाटतंय कुठेतरी आपण जे करायलो ते समाधानाचं काम आहे, समर्पक आहे. यामुळे कुणाला तरी फायदा व्हायलाय आणि ह्याच्यामुळं विनंती आहे की सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, ज्यामुळे आम्हाला प्रोत्साहन तुम्हाला येणार व्हिडिओ हा मिळत राहील. तर शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड हा आपल्या सर्वांना आवडत्या YouTube चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो. खूप खूप आभार.